नमस्कार. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा असं म्हणतात. तर आमच्याकडे तुमच्यासारखे मोठा एवढा देव माणूस आल्यामुळे आमची दसरा दिवाळी आत्ताच सुरू झालेली आहे. खूप खूप धन्यवाद आल्याबद्दल. आपल्या बरोबर आहेत चारुदत्त आफळे बुवा, प्रसिद्ध कीर्तनकार. नाटकातही आपण त्यांना बघितलेलं आहे, सिनेमातही, टीव्हीवर तर बघितलंच आहे, रेडिओवर ऐकलेली आहे त्यांची वाणी. सुप्रसिद्ध आणि नावाजलेले मानलेले असे. मी लहानपणी तुमचं कट्यार बघितलेलं आहे, मला ते सौभाग्य लाभलेलं आहे. तर आफळे बुवा आज आपल्या बरोबर गप्पा मारणार आहे. कसं वाटलं ऑस्टिनला येऊन? मस्त. आता गेली 25 वर्ष मी येतोय अमेरिकेत आणि खूप आनंद मिळतो आहे की जुन्या काळापेक्षा या काळामध्ये कीर्तन अभंग करताना अधिक आम्हाला बरं वाटतंय. आणि याचं कारण थोडंसं असंही वाटतं की या तुम्ही लोकांनी ज्या मराठी शाळा वगैरे आता चालू केली आहेत आणि मुलांमध्ये थोडी मराठीची जाण जी वाढली आहे, त्यामुळे कीर्तनाला येणाऱ्या मुलांची संख्या किंवा आणणाऱ्या पालकांची संख्या ती थोडीशी वाढली. त्यांना थोडं त्याच्यात इंटरेस्ट जास्त चांगला निर्माण होतोय. हे बघून बेसिक आम्हाला जास्त बरं वाटलं यावेळेला. म्हणजे आम्ही प्रगती करतो आहोत असं. नक्की नक्की. आता खूपशी मुलं आपणहून बोलायला येतात, मराठीमध्ये काही काही प्रश्न विचारतात. आता प्रश्नोत्तराचे काही काही तास होतात. त्यांना आपल्या मूळ भाषेची जाण वाढणं आणि मराठी शाळेकडे पाठवण्याची पालकांची पण एक दृष्टी वाढणं हे खूप छान झाले. कारण पूर्वी आम्हाला दुःख एकाच गोष्टीचं व्हायचं की काही मराठी माणसं म्हणायची आम्ही अमेरिकेत आहोत. तर कशा? पण अमेरिकेत माझे गुजराती जे मित्र होते ते सगळे उत्तम घरात गुजराती बोलत होते. त्यांचं इंग्लिश त्याच्यामुळे काही मागं पडलं नाही. किंवा कानडी दोस्त होते ते उत्तम कानडी बोलत होते. आणि मग असं वाईट वाटायचं की मग मराठी मुलं का नाहीत? तर आता ते शल्य आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे खूपसं कमी झालंय आणि खूप चांगल्या तऱ्हेनं मराठी कार्यक्रमामध्ये मुलं रस घेऊ लागली आहेत. चला, धन्यवाद. प्रयत्न कुठेतरी होत आहेत पूर्ण असं दिसतं. म्हणूनच ती बायलिंग्वल पण जी मी चालवते शाळा, इंग्लिश मराठी एकत्र शिकवणं. अच्छा अच्छा. म्हणजे मग मराठी फक्त विषय न होता माध्यम होतं ते. वा. म्हणजे एकाच वेळेस चौकोन, स्क्वेअर म्हणजे चौकोन असं आहे. आणि मग त्या अनुषंगाने भातुकली, मराठी बालगीतं, बडबडगीतं शिकवणे, व्हिडिओज दाखवणे, ते सांस्कृतिक पूर्ण त्यांची हे व्हावी असा प्रयत्न असतो. आणि पालकांना मी नेहमी सांगते की मराठी शाळा बायलिंग्वल आमची शाळा काय, कुठलीही काय, क्लास नाही आहे की तुम्ही तिथे जाऊन शिकून याल. ती एक सुरुवात आहे. आणि पालकांनी घरी मराठी बोलल्यानेच खरा त्यांच्यापर्यंत ते पोचणारं महत्व भाषेचं. तुम्ही काय सांगाल? म्हणजे घरी मराठी वातावरण ठेवावंच. कारण भारतीय सगळ्याच भाषेचे लोक आणि जगातल्या सगळ्या भाषेतले लोक हे कोणत्याही देशात गेले तरी त्यांच्या घरामध्ये ती मातृभाषा सांभाळतातच. आणि ती आईची पूजा किंवा आईचा आशीर्वाद असं ते मानतात. म्हणजे त्याच्यामध्ये गिल्टी फील घेण्यापेक्षा अभिमान बाळगतात की मी माझ्या आईची पूजा करतो. तेव्हा तसाही अभिमान आपण घ्यावा. आणि दुसरं एक विनंती करावीशी वाटेल मला की कीर्तनाला ते मराठी पालक येत आहेत पण ते मुलांना घेऊन येत नाहीत. मग त्यांना ती आवड कशी निर्माण होणार? आणि मी कीर्तनामध्ये नेहमीच हे उदाहरण देत होतो की आम्ही पहिल्यांदा चायनीज फूड खाल्लं, ते आम्हाला आवडलं नव्हतं. पण मुलांनीच सांगितलं की तुम्ही आवडलं नाही तरी खात राहा, म्हणजे टेस्ट डेव्हलप होईल. तर म्हणलं मग तू कीर्तनाबद्दल असं का नाही विचार करत? काय आहे, शेवटी सांस्कृतिक मूल्य, मॉरल व्हॅल्यूज या भाषेतून येतात. तेही एक आपल्यामध्ये सद्गुण उतरवण्याचं माध्यम आहे. तेव्हा जसं एखादा दिवा लाइटिंग योग्य तऱ्हेनं प्रकाशित होण्यासाठी प्रत्येक वायरचा आपण विचार करतो की ही वायर हे काम करणार आहे, ही वायर हे काम करणार आहे, तसं आपल्यामध्ये सुद्धा त्या मुलांमध्ये आपल्या भारतीय संस्कृतीची एक छान विचारधारा, एक छान आचारधारा अशी येण्यासाठी आपली भाषा खूप महत्त्वाची आहे. आणि जेवढा आपण त्याचा आदर ठेवू आणि त्या मुलांना कीर्तनामधून किंवा वेगवेगळ्या ह्या माध्यमातून त्याच्यामध्ये निश्चितपणे रस निर्माण होईल, तर त्याच्यामध्ये सांस्कृतिक चलनवलनही खूप छान होईल. आणि त्याचबरोबर त्यांना एक वेगळा आपल्या प्रांताचा, आपल्या देशाचा एक अभिमान बिल्डअप होईल.
ते करावं असं मला वाटतं. मी आहे, इतरही शिक्षक आहेत, आम्ही हेच सांगत असतो. तुम्ही सांगितलं आता महत्व पालक जास्त सिरियसली घेतील. आणि आता याच्या पुढे माझे राहिलेला प्रोग्राम आहे किंवा फिनिक्स मध्ये आहे, मिनियापोलिसला आहे, सियाटलला पण आहे, सॅनोजेला पण आहे, कोलंबसला पण आहे. कोलंबसला पण हिंदीमध्ये मी दुर्गा महात्म्य सप्तशती सगळी सांगणार आहे. तर तिथे जेवढ्या आपल्या पालकांना आपल्या मुलांबरोबर आणता येईल, विषय नाही कळला तरी चालेल, पण त्यांना या एकूण परफॉर्मन्स मधला रसास्वाद घेण्याची जरी तुम्ही लावली की बघ एकच माणूस गातोय, एकच माणूस स्टोरी टेलिंग करतोय, तोच ऍक्टिंग करतोय, तोच आपल्याला संत वाङ्मय पण सांगतोय, तोच झांज पण वाजवतोय, तो गाणं पण म्हणतोय, तर इतकी मल्टी डायमेन्शनल ही एक कलाकृती चालू आहे. तर एक आर्ट फॉर्म म्हणून तू पहा, असं एक थोडं लोकांनी पालकांनी आपल्या मुलांना आणावं अशी इच्छा करतो मी. बरोबर आहे. आणि ते आम्हाला चित्रकथा काय किंवा पुस्तकं देतो वाचायला, व्हिडिओज दाखवतो, ती चांगलीच गोष्ट आहे, पण ती सुरुवात आहे. नुसत्या गोष्टी सांगून थांबण्याच्या ऐवजी पुढे जाऊन त्याचा अर्थ काय, आपल्या आयुष्यात त्याचं रेलेव्हन्स काय. आणि आय मस्ट से की इतकं रिलेटेबल ठेवतात ना दादा, इतकं त्याच्यात म्हणजे संदर्भ ते जे देतात ते अगदी आजच्या काळातले असतात. भाषा सुद्धा कधी कधी ते अगदी इतकी एकदम म्हणजे रेलेव्हन्स आज काय आहे आजच्या आयुष्यात त्या पुराणातल्या गोष्टींचा हे खूप चांगलं निरूपण करून सांगतात आणि खूप ह्युमरसली सांगतात. कुठेही बोर होत नाही, कंटाळा येत नाही, खूपच रोचक आणि मनोरंजक असतं ते. ऍट द सेम टाइम बोधप्रद पण असतं. नक्की मुलांना घेऊन गेलं पाहिजे. माझ्या मुलाला मी नेलेलं होतं परवा तुमच्या कीर्तनाला आणि त्याला खूप मजा आली, खूप छान वाटलं. हल्ली ना मुलं वाकून नमस्कार करतात, म्हणजे करत नाही पण करा असं म्हटलं किंवा आमच्या लेकाला आम्ही जेव्हा म्हणतो तर ते म्हणतात नको नको नको, काही गरज नाही. तर मला ते थोडस खटकतं आणि काहीतरी भयंकर चूक केलं, अरे नाही रे नमस्कार कुठे, छे छे छे. म्हणजे मला असं वाटतं की त्याच्यात वाईट तर काहीच नाहीच आहे. उलट इथे कसं आहे, आता इथल्या भाषेत यू म्हणतात, YOU. 5 वर्षाच्याही मुलाला यू, 50 वर्षाच्या काकालाही यू आणि 80 वर्षांच्या आजोबांनाही यूच म्हणतात. तर आपल्या मराठी भाषेत जे आदरार्थी बहुवचन आहे, तू, तुम्ही येतात का, आपण, त्याचा आपसूक आदरभाव येतो. तो इथल्या मुलांना मराठी न बोलल्यामुळे येत नाही. दुसरं म्हणजे एकूणच नम्रता, थोडी बाळगणे, हंबलनेस हे थोडं इथे कमी पडतं असं वाटतं मला. तर नमस्काराने ते साध्य होतं. सायंटिफिकली चक्र, फ्रिक्वेन्सी ते आहेच आहे, पण एवढी साधी गोष्ट, तर त्याच्याबद्दल काय? सेम थिंग, म्हणजे करायला लावणं म्हणण्यापेक्षा आईबाबांनी पण करावं आणि चल माझ्यासारखं कर. आणि याच्यामुळे आपल्याला पहिल्या सुरुवातीला खूप आपल्याला बेनिफिट्स मिळणार आहे त्याचे. अशी थोडं प्रलोभन दाखवलं तरी, आणि ते मिळत असतातच, म्हणजे आपण काही खोटं प्रलोभन दाखवत नाहीये. तर याच्यामधून आपल्या संस्कृतीचा एक आदर नक्की निर्माण होईल आणि त्याला हळूहळू जसजसं तो सायन्स शिकेल तसं शरीरशास्त्र शिकल्यानंतर त्याला कळेल की अरे माझ्याकडे जी ही परंपरा होती ती जास्त बरोबर होती किंवा जास्त फायदेशीर होती माझ्या ज्ञानवर्धनासाठी. तर निश्चितपणे नमस्काराने आणि त्यातल्या आदराने असं निर्माण होणारं एकमेकांच्या मध्ये एक दृढ वात्सल्याचं नातं, आदराचं नातं, हे असं बळकट व्हावं अशी नक्की इच्छा मी व्यक्त करतो आणि आपण हे सगळे कराल अशी आशाही बाळगतो. धन्यवाद. या अनुषंगाने मला सांगायला आवडेल की मागे सियाटलला जेव्हा आले होते दादा, तेव्हा माझे वडील डॉक्टर सुधांशू गोरे हे त्यांचे प्राध्यापक, आणि त्यामुळे मी दादा म्हणते कारण मी लहान असताना पासनं त्यांना कॉलेजात असल्यापासून बघितलेलं, त्यांनी मला एवढंसं बघितलं. तर कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही जाऊन भेटलो आणि सगळीच लोक बाहेर येत होती, म्हणजे जवळजवळ 80-100 लोक तरी असतील. आणि गोरे सर असं म्हणून दादांनी वाकून नमस्कार केला सगळ्यांसमोर. जर एवढा मोठा माणूस जर असं करू शकतो तर मुलांनी करायलाच पाहिजे असं मला वाटतं. मग नंतर तुम्ही दुसरीकडे पुढे गेला, मी आणि माझे वडील गाडीत बसून जायला लागलो. तर मी वडिलांना म्हटलं की एवढे मोठे असून त्यांनी नमस्कार केला नाही. तर माझे बाबा म्हणले एवढे मोठे असून नाही, एवढे मोठे आहेत
म्हणून त्यांनी नमस्कार केला. जितका माणूस मोठा होतो तितका नम्र होतो हे आज बुवांना बघून पटलेलं आहे. तुम्ही म्हणला तसं तुम्ही स्वतःच्या वागणुकीतनं दाखवून दिलं. तेव्हा ही परंपरा चालू राहावी. आपण जगातल्या कोणत्याही भूभागावरती जरी असलो तरी सुद्धा अरे हे भारतीय संस्कृतीची माणसं आहेत बरं का. आणि आज खरंच जग आपल्याकडे त्या आदराच्या भावनेनं बघताय की इथे अरे विवेकानंदांच्या भूमीत ही माणसं आलीत बरं का. तर या भावनेनं आदराने ते बघताय. तर इतर सगळ्या विद्वत्तेबरोबरच इतर सगळ्या व्यग्रता श्रीमंती ह्या बरोबरच आपल्या परंपरा आणि ह्या संस्कृती जर जपल्या तर आपली गरिमा सगळ्या जगात जास्त वाढणार आहे. एवढा विषय मात्र लक्षात घेऊन आपण आपली भाषा संस्कृती तत्वज्ञान आणि हे थोडे छोटे छोटे का होईना आचार हे जर सांभाळलेत तर खूप काही छान होईल. पुन्हा पुन्हा आपण नक्की भेटत राहू. वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर एकमेकांशी चर्चा करण्यासाठी भेटत राहू. तुमचे काही प्रश्न असतील तरी ते ताईंच्यापर्यंत पोहोचवा. ताई माझ्यापर्यंत पोहोचून आम्ही आपल्या चर्चेतनं त्या प्रश्नांची कशी उत्तरं देता येतील त्याचा करू. पण आपल्या सगळ्यांच्याकडनं ही मातृसेवा आणि संस्कृती सेवा सतत घडावी अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. सवंगडीसाठी तुम्ही मुलाखत दिली. लवकरच घटस्थापना होती. घटस्थापना नवरात्र सुरू होईल तर त्याची अशी नांदी झाली. त्याच्याबद्दल खूप खूप आभार.